नाथ संप्रदायातील तांत्रिक क्रिया आणि अवधूत अग्नी उपाय। नमो आदेश भक्तो, आज आपण तंत्रविद्येतील एक अत्यंत गुप्त आणि भयंकर प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत। जेवणातून केली जाणारी क्रिया। ही क्रिया ओळखणे खूप अवघड असते आणि वेळेत उपाय न केल्यास गंभीर परिणाम होतात। खाण्याच्या पदार्थांमधून व्यक्तीवर क्रिया केली जाते। यासाठी राख, अंगार, गुलाल, कोळशाची राख, पावडर किंवा गोड पदार्थ मांत्रिकांकडून तयार करून दिले जातात। या क्रियेचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात। वशीकरण क्रिया ही क्रिया एखाद्याला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी केली जाते। यामध्ये व्यक्तीला फारसा त्रास होत नाही, पण त्याची इच्छाशक्ती हरवते आणि ती व्यक्ती करणाऱ्याचे ऐकते किंवा त्याच्या मुठीत राहते। मारण क्रिया ही क्रिया अत्यंत भयंकर असते। यामुळे व्यक्तीच्या शरीरात वाईट शक्ती प्रवेश करते आणि त्याला आतून कमजोर करते। मारण क्रियेची प्रमुख लक्षणे। या क्रियेमुळे बाधित व्यक्तीमध्ये खालील लक्षणे दिसतात: सतत आजारी पडणे, गोळ्या औषध घेऊनही आराम न मिळणे, रिपोर्ट नॉर्मल असूनही आजार काही जात नाही, डॉक्टरांनाही समजत नाही शरीरात काय चालले आहे हे डॉक्टरांनाही लक्षात येत नाही, पोटाशी संबंधित समस्या, सतत पोट दुखणे, जळजळ होणे, काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, कारण ती वाईट शक्ती पोटातच स्थान बनवते। देवाच्या प्रसादावर प्रतिक्रिया। बाधित व्यक्ती जेव्हा प्रसाद, उधी किंवा पवित्र वस्तू खाते तेव्हा पोटात प्रचंड वेदना, मळमळ किंवा अशांतता निर्माण होते, कारण पवित्र शक्ती आणि वाईट शक्तीचा संघर्ष सुरू होतो। बाहेरून सुदृढ पण आतून कमकुवत। व्यक्ती बाहेरून व्यवस्थित दिसते पण आतून पूर्णतः खंगलेली असते। सतत भूक लागते पण जेवण जाऊनही शरीर झिजत जाते। पोटात काहीतरी असल्याची भावना। बाधित व्यक्ती म्हणते की माझ्या पोटात काहीतरी अडकलेलं आहे, पण तपासण्यांमध्ये काहीही आढळत नाही आणि शेवटी ती व्यक्ती हळूहळू खंगून जाते। ही फक्त वैद्यकीय बाब नसून तांत्रिक क्रियेचा प्रभाव असू शकतो। अशावेळी जाणकार गुरूंचे मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे। तांत्रिक क्रियेवर उपाय। महादेवाचा उतारा। हा उपाय सद्भावना आणि भक्तिभावाने करावा। मनात कोणाबद्दल सूड, राग किंवा द्वेष न ठेवता फक्त महादेव आणि गुरूंचे स्मरण करावे। उपाय करण्याची पद्धत। साहित्य तयार करा। एका चौकोनी रद्दीच्या कागदावर 3 बोट हळद, 3 बोट कुंकू आणि 3 बोट कोळशाची काजळी किंवा तव्याचे काळे याने त्रिशूलासारख्या 3 रेषा ओढाव्यात। त्या सामग्री ठेवा। त्या कागदावर 1 श्रीफळ, थोडा शिजवलेला भात, थोडे दही, मीठ आणि लाल मिरचीची थोडी भिजत ठेवावी। सोबत 18 प्रकारचे धान्य, उदाहरणार्थ उडीद, गहू, राजमा, तांदूळ इत्यादी प्रत्येकाचे 1-1 बी ठेवावी। उतारा घ्या। ही सामग्री कागदावर तयार झाल्यावर घरातील एका व्यक्तीने ती वस्तू दोन्ही हातांच्या ओंजळीत धरावी। बाधित व्यक्ती जमिनीवर बसावी। सामग्री क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने 11 वेळा तिच्या अंगावरून वारावी, म्हणजे उतारा घ्यावा। मंत्र जप। उतारा घेताना सतत महादेवांचे स्मरण करावे आणि ओम नमः शिवाय किंवा ओम ह्रीम बम भूतनाथाय नमः या मंत्राचा जप करावा। प्रत्येक वारासोबत महादेव या भक्तामरची सर्व बाधा तुझ्या चरणी उतरावी असा भाव ठेवावा। विसर्जन। उतारा झाल्यावर तो कागद आणि सामग्री तशीच घेऊन कोणत्याही वाहत्या पाण्यात, नदी, तलाव, नाला यांमध्ये विसर्जित करावी। विसर्जन करताना मागे वळून पाहू नये आणि रस्त्यात कोणाशी बोलू नये। घरी परतल्यावर हातपाय स्वच्छ धुवून शांतपणे ध्यान करावे। परिणाम आणि श्रद्धा। जर हा उपाय सद्भावनेने केला तर 3ऱ्या किंवा 4थ्या सोमवारपासून बाधित व्यक्तीला फरक जाणवेल। शरीर हलके वाटेल, झोप लागेल आणि पोटातील ती वाईट शक्ती हळूहळू नाहीशी होईल। त्या व्यक्तीचे तेज परत येईल आणि मन शांत होईल। शेवटचा सोमवार महादेवाला अर्पण। 5 सोमवारचा उपाय पूर्ण झाल्यावर पुढील सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर शुद्ध पाणी, 1 साबूत बेलपत्र, 1 धोत्र्याचे पान आणि 1 फूल अर्पण करावे। महादेवाला प्रार्थना करावी, भोलेनाथ, या भक्तावरची जेवणातून झालेली सर्व बाधा तू नष्ट कर। या भक्तास पुन्हा नवजीवन दे। अलख निरंजन। नमो आदेश। नाथ संप्रदायातील संरक्षण कवच आणि अवधूत अग्नी। नाथ संप्रदायात कोणत्याही क्रियेत उतरण्यापूर्वी 3 संरक्षण कवच बांधण्याची शिकवण दिली जाते। गुरु कवच। ओम नमो आदेश या शब्दाने सर्व नकारात्मक तंतू जळतात। अग्नी कवच। दीप किंवा धूप प्रज्वलित करून आपल्या भोवती अग्नीचे वर्तुळ निर्माण करतात। नाम कवच। अलख निरंजन या शब्दाचा जप करत राहणे जे मनाला स्थिर ठेवते। क्रिया उलटी झाल्याची चिन्ह दिसल्यास तरतीच गुरु नावाच्या शरण जावे आणि रात्री ओम नमो आदेशनाथाय हा जप 11, 21 किंवा 108 वेळा करावा। नाथांचा दिव्य प्रयोग अवधूत अग्नी उपाय। हा उपाय रात्री 9 ते 12 या वेळेत किंवा गुरूंनी सांगितलेल्या वेळेत शांत ठिकाणी करावा। पूर्व प्रक्रिया।
हातपाय धुवावेत, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत आणि मंदिरात प्रतिमा ठेवून साध्या शब्दात मन शुद्ध करून 5 मिनिटे गुरूंचे स्मरण करावे. मुख्य क्रिया अवधूत अग्नी. तुपाचा दीप लावावा, तव्यावर थोडे तूप आणि अत्यंत सूक्ष्म प्रमाणात कापूर टाकावा. मंत्रजप. शांत आवाजात पुढील मंत्राचा जप करावा. ओम नमो आदेशनाथाय 31 वेळा, ओम ह्रीम शिवाय नमः 11 वेळा. ध्यान. दीपाच्या ज्योतीसमोर हळूहळू ध्यान करावे. मनात अशी भावना असावी की अग्नी अंधाराचे सारे दाटलेले तंतू जळवत आहे. या भक्तावरची सर्व बाधा जाळून दे महादेव. हा अभ्यास कमीत कमी 15 ते 30 मिनिटे करावा. अग्निविसर्जन. मंत्रजप पूर्ण झाल्यावर तव्यावरील तूप व उरलेले द्रव्य कठोरपणे पवित्र पाण्यात ओतावे. विसर्जन करताना मनात म्हणावे, या अग्नीने सर्व अंध आणि वाईट बंध जळून निघू जाओ. भक्तावर प्रेमाचे आणि दैवी प्रकाशाने संरक्षण होवो. विसर्जनानंतर मागे वळून पाहू नये आणि रस्त्यात कोणाशी बोलू नये. उपायानंतर नाथांचे नियम 11 दिवसांचे. उपाय झाल्यावर पुढील 11 दिवस संयम पाळावा, कारण हा काळ संचार स्थिरतेचा असतो. आहार आणि वर्तन. मांस, मद्य, तिखट आणि वाईट बोलणे टाळावे. रात्रीचा जप. रात्री झोपण्यापूर्वी दीप लावून ओम नमो आदेशनाथाय 11 वेळा जपावा. सकाळचा विधी. प्रत्येक सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणात उभे राहून अलख निरंजन उच्चारावा. रक्षण कवच जप. दररोज सकाळी ओम नमो आदेश नाथाय अवधूताय नमः 11 वेळा जपावा. हे मानसिक आणि प्राणिक संरक्षण करते. घरचे उपाय. प्रत्येक गुरुवारी गंगाजळ शिरपावे. मुख्य दरवाजावर ओम नमो आदेश असा छोटा तांब्याचा पट्टा ठेवावा. निष्कर्ष. नाथ साधना ही फक्त तंत्र नाही, ती संयम, सेवा आणि समर्पणाचा मार्ग आहे. जो भक्त श्रद्धेने नमो आदेश म्हणतो त्याच्यावर कोणतीही तांत्रिक क्रिया परिणाम करत नाही. नाथांचा मार्ग भीतीचा नाही, तो जागृतीचा आहे. जो जागतो तोच मुक्त होतो. अलख निरंजन नमो आदेश.